आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मास्तर, आता घ्या बाई सक्तीची विश्रांती. हा, ऐकलं नाही माझं? मी सांगते आराम करा, आराम करा. ऐकलं का सांगा बरं? नाहीच ऐकलं तो. सकाळ म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका. तुम्ही आपले बाहेर बाई सारखे. ते जाऊ दे, वयाचं तरी भान ठेवायचं का नाही? ते नाही. पडलात का नाही आजारी? आता आजारी कसला हो? तुम्हा सगळ्यांचं प्रेम माया सहन झाली नाही माझ्या हृदयाला, म्हणून थोडा गडबडलो. तुम्ही म्हणताय ते खरंय, माझ्या वयाला मानवलं नाही. तुमचं अतिप्रेम त्यामुळे सहन नाही झालंय. बाबा, घरी जाऊया? हो हो. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय, म्हणाले आराम करायचा आता. बाबा, आता तुम्हाला सगळ्यांचं ऐकावं लागेल आणि सक्तीचा आराम करायचा आहे तुम्ही. हो बाई. हो हो, शक्तीचा आराम. डॉक्टरांनी काही टेस्ट वगैरे करायला सांगितलेलं नाहीत ना, आणि सांगितले असतील तरी नको करायला. काही झालेलं नाही मला. हे वयोमानानुसार थोडासा थकवाल्यामुळे झालेला आहे फक्त, बाकी काही नाही. हो, थकव्यामुळेच झालंय सगळं. आणि काही टेस्ट वगैरे करायला सांगितल्या नाहीयेत. हा, टेन्शन नका घेऊ. मग म्हटलं ना मी, काही झालेलं नाही मला. बघा, टेन्शन घेताय तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. मला कशाला काय होणार आहे. छान सगळ्या नातवंडांची लग्न बघितल्याशिवाय मी काही जाणार नाही. हो, मी आलेच. आबा, तू सामान बांधायला की मी व्यवहारच बघतो. बाबा, घरी जायचंय. ओवी, शांत. आपल्याला धीर सोडून चालणार नाही. शांत हो प्लीज. सगळे कसे शांत होऊ मी? सगळं माहित असून सुद्धा मी बाबासमोर कसं दाखवू मला काहीच माहित नाही. ओवी, मला तुझी घालमेल कळते. आपल्याला उभं राहावंच लागणार. तूच म्हणालीस ना ग, उभं राहावंच लागेल. मिळून उभे राहू. काय झालं मुक्ता? या या मास्तर, या या बाई. हा या, बसा इकडं. हा, आणि आता अजिबात घराबाहेर पाऊल टाकायचं नाही, विचार करायचा नाही कसला, कळलं का? आणि सगळ्यात महत्वाचं बाई, मी सांगेन ते ऐकायचं बाई सगळं. मग काय तर. बाबा, पाणी आणू? खायला करू का काही? आपण एक काम करूया, सगळं बाबांच्या आवडीचं बनवूया. हो, मला काही नको. तुमच्या आवडीचं तुम्हाला काय पाहिजे ते करा, मला काही बाबा, कसं वाटतं आता? आणि डॉक्टर काय म्हणाले? अरे काही झालेलं नाही मला, अगदी ठणठणीत आहे. हा, बहुमानानुसार थोडासा थकवा येणारच ना ग.
तेवढंच झालंय. उगाच तुम्ही त्रास करून घेताय. काय नाही, म्हातारीचं कौतुक पुरे झालं. तुम्ही आता आपापल्या कामाला जा बरं. हा, सांगून ठेवतो. हो. बर, काय ग तुला गोंधळ मांडलेकर बाई गेल्या का? शाळेत गेल्या? नाही, आज नाही पाठवलं तिला. आहे ना आतमध्ये तुमच्या खोलीमध्ये अभ्यास करते. होय, बर बर. बर, मी ना थोडासा आराम करतो आता. सावकाश. आणि एक लक्षात घ्या, कोणी माझ्या काळजीपोटी माझ्या खोलीच्या आसपास पिंगा घालत राहू नका. बाबा हा, जा सगळ्यांनी आपापल्या कामाला जा. कळतंय का? अगदीच मला तसं काही वाटलं तर मी असेल तर ताईने हाक मारेन. हो हो हा, आणि त्या सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवून राहतील माझ्यावरती. हो. अजिबात मला घराबाहेर पाऊल सुद्धा ठेवायला देणार नाहीत. बरोबर ना? मग काय तर, तुम्ही दाराच्या बाहेर पाय तर ठेवा, मग मी येईन, तुम्ही ये बाई. बघा, आहे ना? हा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ते एखादं द्वारपूर घराबाहेर पडू नये म्हणून आया त्या अशा दरवाजाला अशी मोठी फळी लावून घेतात ना, अशी मोठी फळीच लावून घ्या. मला ओलांडता सुद्धा येणार नाही. बाई काय बाबा? काय बोलायचं त्यांना? चला, आलं. तू नको काळजी करू वृंदा. ऐक, काय झालं बाबा? आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही असे गप्प का झालात? आणि ओबी बाबांनी आपल्यापासून खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली. म्हणजे